नेहमी त्याच चवीचे म्हणजे की आलू किंवा इतर भाज्या वापरून भरपूर वेळा पराठा बनवला असाल, पण असा खमंग खुसखुशीत भरपूर पदर सुटलेला आणि पौष्टिक पराठा कधीच बनवला नसाल, तर चला मग हा पराठा बनवण्यासाठी आपण सुरुवातीला डाळ शिजवायला ठेवू. तर त्यासाठी इथं मी अर्धी वाटी पिवळ्या मूग डाळीला स्वच्छ धुवून घेतलंय. आता यात चिमूटभर हळद आणि अगदी थोडंसं मीठ टाकून मीडियम फ्लेमवर 5 ते 6 मिनिट शिजवण्यासाठी सोडून देऊ. तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ. म्हणजे की असं एखाद्या पसरट भांड्यात ज्या वाटीने मूगडाळ घेतलं होतं त्याच वाटीने 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं. मग नंतर अर्धा लहान चमचा कलोंजी, अर्धा लहान चमचा जिरं आणि अर्धा लहान चमचा ओवा टाकून 2 चिमूट हिंग आणि पराठ्याला खमंगपणा येण्यासाठी जवळपास 2 चमचे बेसन वापरा. आता चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा तेल किंवा तूप काहीही वापरलात तरी चालेल. हवं तर तुम्ही यात लाल तिखटसुद्धा वापरू शकता. मी पुढे जाऊन एक मसाला वापरणार आहे, त्यामुळे मी वापरलं नाही. तर असं मिसळल्यानंतर आपण पाहू की डाळ शिजली आहे की नाही. तर इकडे आपली हे डाळ व्यवस्थित शिजली आहे. आता थोडंसं गरगटून घेऊ. लक्षात असू द्या की जास्त मऊ करायचं नाही, थोडेसे कण राहिले तरी चालेल. आता आपण याला गहू पिठात टाकून घेऊ. तर या डाळीमुळे पराठा तर खुसखुशीत बनतो, पण खायला खमंग आणि पौष्टिक बनतात. तर हा आणखीन जास्त हेल्दी बनावं म्हणून मेथी पण वापरणार आहोत. तर इथं मी बारीक चिरलेली 1 वाटी मेथी घेतलंय. तुम्ही मेथीचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता. तसा हा पराठा मेथीमुळे कडवट किंवा तुरट अजिबात लागत नाही. मुलेसुद्धा फार फार आवडीने खातील, कारण की आपण पुढे जाऊन जो मसाला आणि मुलाच्या आवडीचा पदार्थ वापरणार आहोत, त्यामुळे मेथी असल्याचं मुलांच्या लक्षात सुद्धा येणार नाही. तर डाळ गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्याने मिसळून नंतर आवश्यकतेनुसार पाणी वापरत हाताने चांगलं पीठ मळून घ्यायचं. तर हे कणिक आपल्याला ना जास्त घट्ट हवे नाही जास्त सैलसर, थोडंसं घट्ट पण मऊ कणिक बनवून घ्या. अगदी व्हिडिओत दिसतंय त्याप्रमाणे. आता आपण याला कापडाने झाकू आणि 10 मिनिट कणिक सेट होण्यासाठी सोडून देऊ. 10 मिनिटानंतर पहा हे मस्त मऊ झालंय. आता थोडंसं मळून घेऊ. मग नंतर कणकेचा लाडू इतका गोळा घेऊन त्याचा उंडा बनवायचा आणि नंतर उंड्याला कोरड्या पिठात गोळून पोळीपाटावर लाटून घ्यायचं आहे. आणि हो, शक्य असेल तितकं पातळ लाटून घेण्याचा प्रयत्न करा. तर इथं मी हे 1 लाटी बनवून घेतलंय. आता या लाटीवर तेल, तूप, बटर तुम्हाला काय आवडतं ते टाकून पसरवून घ्या. मग नंतर त्याच्यावर थोडासा कांदा, लसूण मसाला शिंपडून घ्या. जर तुम्ही मुलांसाठी बनवत असाल तर मसाला मात्र कमी वापरा. मग नंतर लाटीच्या सेंटरमधून असं एक कट लावा, म्हणजे की चिरून घ्यायचं. आता लाटीच्या पावभागावर खिसलेलं चीज ठेवून घेऊ. चीज मात्र तुम्ही कमी जास्त प्रमाणात वापरू शकता. आता याच्यावर असेल तर थोडंसं ऑरिगेनो नाहीतर चाट मसाला शिंपडून घेतला तरी चालेल. आता चीजच्या बाजूने समोरच्या भागावर पलटायचं. मग नंतर त्याच्या समोरच्या भागावर पलटून परत त्याच पद्धतीने पलटा आणि त्रिकोणी बनवून घ्या. मग नंतर त्याच्या कडांना हलका हलका दाबत चिटकवायचं आणि पोळीपाटावर कोरडं पीठ पसरवून परत लाटून घ्यायचं आहे. तर सगळ्या बाजूने समांतर आणि शक्य असेल तितकं पातळ लाटून घ्यायचं आहे. तसा हा पराठा कोणीही अगदी सहज बनवू शकेल, इतका सोपा आहे. मग ते बॅचलर असो की नवशिके सहज बनवू शकतात. तर चला इथं मी तुम्हाला एक बनवून दाखवलंय. आता भाजून घेऊ. तर त्यासाठी तवा अगोदर चांगला गरम करून घ्यायचा. मग नंतर पराठा तव्यावर टाकून सुरुवातीला एका बाजूने भाजून दुसऱ्या बाजूला पलटायचा आणि तेल, तूप हवं ते लावून दोन्ही बाजूने आलटून पलटून खरपूस भाजायचं आहे. तर हा पराठा तुम्ही नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या व रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा बनवू शकता, नाहीतर डब्यासाठी पण चांगला पर्याय आहे. तुम्ही पाहू शकता की आपला पराठा तयार आहे. तर या पद्धतीने तुम्ही हा पराठा एकदा नक्की बनवून पहा, याची चव तुम्ही कधीच विसरणार नाही. तर चला मग पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत.